राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार काल 2 दिवसाच्या बीड जिल्हा दौऱ्यावरती होते, जेणेकरून बीड जिल्ह्यातील जनतेचे नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आणि इतर कार्यक्रमासाठी ते आले होते. मात्र बीड तालुक्यातील आहेर चिंचोली म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये पांधन रस्त्यासाठी शेतकरी गेल्या जवळपास 1.5 वर्षापासून इथल्या प्रशासनाचे जिल्हा प्रशासनाचे उंबरे झिजवतात, मात्र त्यांना न्याय मिळत नाही. काल थेट त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे. दादाकडून देखील त्यांना आश्वासित करण्यात आले की हा प्रश्न मार्गी लागेल. ज्या शेतकऱ्यांनी निवेदन दिले ते शेतकरी माझ्यासोबत आहेत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. एकंदरीत काय सांगाल तुम्ही? अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, मंत्री महोदयांना देखील निवेदन दिले, कारण तुम्ही दादांना भेटलात. काय चर्चा झाली? निवेदन कशा पद्धतीचं होते? आता निवेदन ह्या पद्धतीचं होतं. आजपर्यंत जेवढे आम्ही निवेदन दिलेत, मंत्रालयात जाऊन मुंबईला अजितदादांना दिलं, एकनाथजी शिंदे साहेबांना दिलं, बावनकुळे साहेबांना दिलं आणि सचिव ह्यांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन आलोत मुंबईहून. त्याच्यानंतर सगळे निवेदन झाल्याच्या नंतरही आमचं कुणी ऐकायला तयार नाही. त्याच्यानंतर आमच्या शेतीचं नुकसान व्हायला लागलंय, जायला रस्ता नाही, खत टाकायला रस्ता नाही, जायचं यायचं कसं, पर्याय रस्ता लवकरात लवकर असं द्या म्हणून आम्ही अजितदादांना काल निवेदन दिलं. अजितदादा काल बोलले कलेक्टर साहेबांना की लवकरात लवकर ह्यांची दक्षता घ्यावा. आणि आम्ही आता SDM मॅडमकडे अपील केलेलीच आहे. येईन ती उद्याची 11 तारीख आहे. अजितदादा म्हणले योग्य ते निर्णय घ्या आणि लवकरात लवकर तात्काळ घ्या, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागले, त्यांना जाण्या येण्यासाठी पांधन रस्त्यामधून लवकरात लवकर रस्ता द्यावा ही आम्ही अजितदादांना काल विनंती केली. आणि आमचा भरोसा आहे अजितदादावर, कारण की जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आणि ते कर्तव्यदक्ष मंत्री अशी त्यांची ओळख आहे. त्याच्यामुळं आमचा अजितदादावर पूर्ण विश्वास असून त्यानंतर SDM मॅडमकडे आता तारीख आहे 11 येईन ती 11/8, त्यांच्यावर सुद्धा विश्वास आहे. पण जेणेकरून इथून मागचे जे अधिकारी त्यांनी जे चुकीचे निर्णय घेतलेले फक्त आणि फक्त त्यांच्यामुळं आम्हाला त्रास झालेला आहे. जेणेकरून त्याचा त्रास अजून आम्हाला पुढे होऊ नये त्याच्यामुळे वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेले आहेत, कलेक्टर साहेबांना सुद्धा दिलेले आहेत, मंत्री साहेबांना सुद्धा दिलेले आहेत. तरी सुद्धा आमची शासनामार्फत तळतळीची विनंती, जेणेकरून आम्हाला शेतात जाण्या येण्यासाठी पर्याय रस्ता लवकरात लवकर द्यावा ही विनंती आमची. रानातली परिस्थिती आज रोजी कोणता बी अधिकारी यावा, कोणी बी यावा, आम्हाला रस्ता नाही तिथं. आणि मी इथून मागं बी म्हणलोय बऱ्याच बार, मला आता 50-60 किलोचं एक पोतं नेऊन दाखवा. मला तर तसं 5-6 क्विंटल न्यायचे खत, अजून मी शेतीला खत नाही टाकलेलं सरकीला. माझं आतोनात नुकसान फक्त एका माननीय शेळके नावाचा हा एक अधिकारी, मी तहसीलदार म्हणू शकत नाही का, तहसीलदार मानण्याच्या तो लायकीचा नाही माणूस. त्यांनी जर योग्य निर्णय घेतला असता तर हे आम्हाला हाल मुंबई पोत जाण्याची, अजितदादांना भेटण्याची वेळ आली नसती. आता पोत आमची सरकी सगळी खराब झालेली. तुम्ही आता रानात येऊन बघावं, कुणी बी बघावं, आमचं जर खोटं वाटत असेल तर. शेतकऱ्याच्या भावना आहेत, माझ्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. आणि ॲडव्होकेट शशिकांत सावंत हे माझे वकील आहेत, हे येईन ते 11 तारखेला. ते बी म्हणले बघू आता रस्ता नियमाने आणि कायद्याने कसा भेटत नाही, तर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया चांगले वकील आहेत, त्यांचे सुद्धा आता बघू. नक्कीच या शेतकऱ्याच्या भावना आहेत, माझ्यासोबत दुसरे शेतकरी आहेत. बाबा, गेल्या अनेक दिवसापासून तुम्हाला बघतोय मी, याच्या अगोदर तुमची बातमी केली होती मी. काय भावना? तुम्ही काल थेट अजितदादांना भेटला, कारण ते पालकमंत्री आहेत. काय पालकाकडे काय मागणी केली तुम्ही? तर एवढे ठोस निर्णय घेण्याचे कारण की एवढे ठोस पुरावे असताना तहसीलदार चंद्रकांत शेळके साहेबांनी असा उलटाच रस्ता का दिला, ह्याच्यावर माझं गहन मत आहे. गहनचा अर्थ समजला ना, की एवढं बी शासन का सगळं झोपवलं का त्यांनी? अधिकारपद कसं आहे ना, अधिकार पदाचा वापर कसा केला, ह्याच्याच विषयी मला बोलायचं. आणि ह्या अजितदादा, अजून बावनकुळे साहेब, आणखी कोणते मंत्री, त्यांच्या तिथं जाऊन आम्ही निवेदन दिलेले. आणि निवेदन देऊन बी जर समजा आम्हाला 15 तारीख दिली, ती 15ची आता 15-7 तारीख होती, त्याच्यानंतर 11-8 तारीख दिलेली. या 11-8 तारखेला जर त्यांनी आम्हाला रस्ता जर नाही दिला, निर्णय जर नाही दिला, तर मी खरोखरच आत्मदहन करणार. म्हणून ही अगदी माझी गॅरंटीने मी सांगतो की मी आत्मदहन करणार म्हणजे करणार. मला फक्त निर्णय हवा आहे. निर्णय कसा हवा आहे की मला
माझं वय 73 वर्षाचं झालंय. मला वेदना सहन होत नाहीत. जर देत असाल तर ठीक आहे, नाही तर मग मला आत्मदहनाशिवाय पर्याय नाही. शेतकरी टोकाचं पाऊल उचलतात, मात्र चुकीचं आहे ते. काय सांगाल तुम्ही? काल पालकमंत्र्यांना भेटलायत, काय तुम्हाला मागणी होती तुमची, काय तुम्हाला दादाने उत्तर दिले? अजितदादाला निवेदन दिलंय काल की हो आम्हाला रस्त्याची गरज आहे, या रस्त्यात देण्यात यावं म्हणून निवेदन दिलंय त्याला. पालकमंत्री हे पालक आहेत, अजितदादा हे आपले पालक आहेत. तर त्याकरता 218 व 223 व 233 या सरनंबर बांधावून रस्ता मागणी केलेली त्यांनी, रास्त मागणी केलेली. आम्ही आमची संमती त्याला द्यायला रस्त्याला असून बी तहसीलदार साहेबांनी हा रस्ता चुकीचा दिलेला आहे. चंद्रकांत शेळके साहेब काय काय भेटून काय म्हटले, काय नाही, आणखी पुन्हा दादांना काय उत्तर दिले तुम्हाला? अजितदादांनी सांगितलंय कलेक्टर साहेबाला की हे एचओ मॅडमला सांगा की अर्जंट हे निकाल द्या म्हणून. हा तर हे दिनकर रामचंद्र सुरोशे यांच्या 218 गट नंबरच्या सर्व नंबर बांधानी 1.5 एकर जमीन आहे त्या माणसाला. ती 1700 फूट लांब पट्टी आहे, 1.5 एकर, आणि त्या बांधावून रस्ता दिला आहे. तर त्याची जमीन 10 गुंठे 11 गुंठे जमीन चालली त्या माणसाची. इनाकरण रस्ता नसताना, इनाकरण तिथं रस्ता नाही, पॉल रस्ता नाही, गाड रस्ता नाही, काही नाही, रेकॉर्डला बी नाही. म्हणजे 2-2.5 किलोमीटरचा फरंगाने रस्ता दिला ह्यांना. हे योग्य नाही. ह्यांना योग्य रस्ता द्यावा. ते बावनकुळ्याला ह्याने निवेदन दिलेले, अजितदादाला दिले, शिंदे साहेबाला दिलेले, दानवे साहेबाला दिलेले आणि बजरंग बाप्पा सुद्धा दिलेले. असे आता माझी एकच मागणी शासनाला, आमचा तर शासनावर तर भरोसा आहेच, पण जेणेकरून आमच्यावर आरोप झालेले आहेत, खोटे आरोप की आमच्यावर आरोप झाले, तर आम्ही भूमाफियात, वाळू माफियात, आणि आम्ही एक तहसीलदार साहेबाला खंडणी मागतो. हे म्हणजे हे खंडणी मागतेत, शेतकऱ्याला, समोरच्या शेतकऱ्याला माहीत कसं काय झालं? त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे चंद्रकांतजी शेळके साहेबांनी चुकीचा निर्णय दिला आहे. खंडणी मागा असे खोटे आरोप करा हे समोरच्या शेतकऱ्याला सांगितलं. बरं ठीक आहे, आम्ही खंडणी मागितली शेळके साहेबाला, पुरावे दाखवा. आमचे कुठले नंबर 2चे धंदे तर ते दाखवा. आमच्यावर खोटे आरोप का करतात? जेणेकरून आमच्यावर खोटे आरोप झाले, आम्हाला गावात रुपयाला कोणी ओळखीना, आमची दहशत झाल्यासारखं झाले. अरे बाबा हे गुंट लोक, परवर्तीचे लोक आहेत, घेणं देणं आमच्यावर खोटे आरोप का केले, बिनबुडाचे आरोप? त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, जे आमच्यावर आरोप करते त्यांच्यावर सुद्धा. एक तर आम्हाला रस्ता जर नाही झाला ह्या 11 तारखेला, तर इथं आम्ही आत्मदहन, आम्ही तिथून मागे बी आत्मदहनाचे इशारे दिलेले आहेत कुटुंबासकट. आणि जर 11 तारखेला आम्ही वाट बघणार ह्या 2-4 दिवसात, त्यानंतर आम्ही येणार, परत निवेदन देणार, ह्या तारखेला आम्ही आत्मदहन करणार आणि त्या दिवशी आम्ही स्वतःला पेटून घेणार कुटुंबासकट. नक्कीच ते संपूर्ण या गावचे शेतकरी आहेत. म्हणजे निवेदन आहे ते अजित पवारांना यांनी दिलेलं आहे, जे की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. हे निवेदन देऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना ज्या आहेत ते मांडलेल्या आहेत. मात्र वारंवार निवेदनं दिले, उपोषणं केली, आत्मदहनाचा इशारा दिला, पण न्याय मिळत नाही. या भूमिकेतून ते आता नैराश झालेले आहेत. आणि येणाऱ्या 11 तारखेला जर आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर आम्ही टोकाचं पाऊल उचलू, असा देखील यांनी इशारा दिलाय. नक्कीच शासन, प्रशासन, इथले अधिकारी यांच्या बाजूने निर्णय देतात का, रस्ता मोकळा करून हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.